गणेश रत्न वैराग्य मूर्ती हरिभक्त पारायण तुकाराम महाराज जेऊरकर हे वृंदावन गोकुळ व गोवर्धन 84 कोसाची 50 दिवस खडतर परिक्रमा करून परतल्यानंतर मनमाड रेल्वे स्थानकावर त्यांच्या चाहत्यांनी स्वागतासाठी गर्दी केली होती। हरिभक्त पारायण तुकाराम महाराज यांचं आगमन होताच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत औक्षवण करून तसेच पुष्पहार घालून जोरदार स्वागत करण्यात आले। यावेळी राधे राधे हरिनामाच्या जयघोषाने रेल्वे स्थानक परिसर दुमदुमून गेला होता। भाविक भक्तांनी केलेल्या स्वागताचे तुकाराम महाराज भारावून गेले। जय बाबांच्या आगमनाने त्यांच्या चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। वृंदावन गोकुळ आणि गोवर्धन प्रदक्षिणा करायच्या निमित्ताने आणि व्रज परिक्रमा 84 कोसाची परिक्रमा या हेतूने राधाराणीच्या तिथं 45-47 दिवस सेवा व्हावी, तिथं व्रजभूमीमध्ये थांबावं, तेवढी साधना होईल तेवढी करावी या हेतूने। किती दिवस गेला होता आणि काय झालं? आता आज 50 दिवस झाले। काय झालं कार्यक्रम? रोज परिक्रमा करायची, गोवर्धन परिक्रमा आणि 84 कोस रोज परिक्रमा। आज आपण काय सांगतो मनमाड स्थानकावर एकदम सर्वांना माझा राधे राधे भगवान श्री वृंदावनामध्ये 15 दिवसापासून 50 दिवसापासून प्रक्रमासाठी गेलेले होते, त्यांचं आगमन आज मनमाड रेल्वे स्टेशनवरती झालं आणि आमच्या मित्र परिवारांनी सर्वांनी त्यांचं स्वागत खूप जल्लोषात केलं आणि आम्हालाही खूप बरं वाटलं। असं